हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी मस्त इन्स्टंट अशा खव्याच्या करंज्या म्हणू शकता तुम्ही, त्या बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने आपण ह्या करंज्या बनवणार आहोत। अगदी इन्स्टंट वाल्या ह्या करंज्या आहेत, बनवायला अगदी सोप्या आहेत, खायला तितक्याच भारी लागतात, अगदी खुसखुशीत अशा बनतात। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। खव्याच्या करंज्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण साधारणतः अर्धी वाटी इतकं खोबरं खवून घेतलेलं आहे। आता एक पातेलं घेतलंय, पातेल्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा इतकं तूप टाकायचं आहे। तूप हलकंसं वितळलं की यामध्ये आपल्याला खवून जे खोबरं घेतलेलं आहे आपण ते टाकायचं आहे। आता हे खोबरं आपल्याला अगदी मस्त खरपूस असं तुपावरती परतून घ्यायचं आहे। बारीक गॅसवरती आपण खोबरं परतून घेणार आहोत। त्यामध्ये आता आपण गूळ ऍड करायचा आहे। साधारणतः आपण एक वाटी इतका गूळ यामध्ये ऍड केलेला आहे, एक छोटी वाटी आपण इथे वापरलेली आहे। आता हे गूळ आणि खोबरं अगदी खरपूस आपल्याला तुपावरती मस्त असं परतून घ्यायचं आहे। गूळ पूर्णपणे वितळला गेला पाहिजे। इथे तुम्ही पाहू शकता गूळ कसला मस्त असा वितळला गेलेला आहे आपला। आता यामध्ये आपण एक छोटी वाटी इतका खवा टाकणार आहोत। आता खवा सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, विरघळला गेला पाहिजे खवा सुद्धा पूर्णपणे, त्याच्यामध्ये सुद्धा अजिबात गाठी नाही राहिल्या पाहिजेत। हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता यामध्ये आपण थोडेसे काजू बदाम वगैरे टाकायचे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स टाकू शकता। थोडीशी वेलची पावडर टाकूया, गॅस बंद करून घेऊयात आणि हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात। आणि इथे करंजीचं सारण आपलं बनवून तयार आहे। आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा साधारणतः 2 वाटी इतका मैदा आपण यामध्ये घेतलेला आहे। इथं चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी किंचित अशी साखर सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे। आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं तेल टाकायचं आहे। साधारणतः 1 ते 1.5 एवढं पूर्ण चमचा भरून आपण हे तेल टाकणार आहोत। गरम असं हे तेल आहे। तेल अगदी गरम वापरलंय आपण इथे, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने सगळ्यात पहिल्यांदा मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला ते हाताने मळून घ्यायचंय। गरम तेलामुळे ना पारी खूप जास्त छान बनते, त्याच्यामुळे आपण इथे गरम तेल वापरलेलं आहे। अगदी खुसखुशीत अशी पारी बनते करंजीची जेव्हा आपण करंज्या बनवू तेव्हा। आता इथे हलक्या हाताने आपण हे पीठ मळून घेणार आहोत। तेल जास्त गरम असल्यामुळे इथे पीठ मळताना अगदी काळजी घ्या तुम्ही। इथे ना पिठाचा व्यवस्थित असा पेढा व्हायला लागला, म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता असा व्यवस्थित गोळा तयार होतोय, म्हणजे समजायचं की तेल अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये आपलं झालेलं आहे। आता आपल्याला थोडं पाणी टाकून मस्त असं पीठ मळून घ्यायचंय। सॉफ्ट असं पीठ आपल्याला इथे लागणार आहे पारी खुसखुशीत बनण्यासाठी, त्यामुळे अगदी व्यवस्थित मापामध्ये पाणी टाकायचंय आणि पीठ मळून घ्यायचंय। इथे तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट असा पिठाचा डो आपण बनवून घेतलाय। अगदी सॉफ्ट हे पीठ आपण मळलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून साधारणतः 5 मिनिट हे पीठ आपण तसंच ठेवून देऊयात। पीठ मळेपर्यंत इथे आपलं सारण सुद्धा मस्त असं थंडगार झालेलं आहे। आता हे जे पीठ आपण 5 मिनिट ठेवलं होतं हे पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया। ह्याची एक लाटी तयार करून त्याच्या छोट्या छोट्या लाटा तयार करून घ्यायच्यात, जेणेकरून आपल्याला त्याच्या पुऱ्या बनवता येतील छोट्या छोट्या।
इथे आपण मस्त अशी एक लाटी तयार करून घेतली। आता ह्याचे छोटे छोटे लाट्या आपल्याला सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायच्यात, जेणेकरून सगळ्या पुऱ्या आपल्या समान आकाराच्या बनतील। आता एक एक करून आपण आधी पुऱ्या लाटून घेऊयात। हवा असेल तर थोडंसं मैद्याचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता पुरी लाटायला। मस्त पातळ अशी पुरी आपण इथे लाटून घेतली आहे। अशाच आता सगळ्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्यात। इथे आपण साधारणतः 5 पुऱ्या पहिल्या लाटून घेतलेल्या आहेत। आता जे सारण आपण बनवलं होतं ते सारण आपल्याला यामध्ये भरायचं आहे। व्यवस्थित सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे। आता आपल्याला करंजी फोल्ड करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने कडा करंजीच्या व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्यात। इथे तुम्ही दुधाचा वापर सुद्धा करू शकता कडा चिटकवून घेण्यासाठी। आता अशा पद्धतीने तुम्ही यांना डिझाइन सुद्धा करू शकता किंवा चिरणीच्या साहाय्याने तुम्ही करंजी सारखं यांना कट सुद्धा करू शकता। तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा। इथे आता आपण करंज्या तयार करून घेतल्यात। तेल गरम सुद्धा झालेलं आहे। ह्या मस्त अशा फ्राय करून घेऊयात। आता बारीक गॅसवरती आपण यांना फ्राय करून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम अशा आपल्या खव्याच्या करंज्या बनवून तयार आहेत। अशा पद्धतीने आता सगळ्या करंज्या आपल्याला बनवून घ्यायच्यात। खोबरा आणि खवा यामध्ये आपण मिक्स केलेला आहे, त्याच्यामुळे हा करंज्या खरंच खायला खूप जास्त अप्रतिम लागतात। घरी जर कोणते सणसूद असतील ना तर तुम्ही डेफिनेटली ह्यावाल्या करंज्या घरी बनवू शकता। अगदी झटपट बनतात। अगदी खुसखुशीत अशा या करंज्या बनतात। खूप सोपी करंज्यांची रेसिपी आहे। तुम्ही डेफिनेटली सणासुदीला ही रेसिपी घरी ट्राय करू शकता। खूप छान लागतात ह्यावाल्या करंज्या खायला। गरमागरम खाल्ल्या तर अजूनच सुंदर लागतात। कशी वाटली आजची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी